झटकले हात, झाले मोकळे। एनटीए प्रमुख म्हणतात पेपर फुटी झालीच नाही। वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या नीट परीक्षेच्या पेपर फुटीवरून देशात प्रचंड गोंधळ सुरू असतानाच नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे प्रमुख अभिषेक सिंह म्हणतात पेपर फुटी झालीच नाही। आता काय म्हणायचं याला? मग पेपर फुटी झालीच नव्हती तर परीक्षा रद्द करायची तरी कशाला? आणि ती पेपर फुटी नव्हती मग लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात लोटलं तरी कशाला? पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। अरे काय चाललंय हे? एनटीए प्रमुख म्हणतात पेपर फुटी झालीच नाही। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी। नीटची पेपर फुटी झाली आणि देशाची शिक्षण व्यवस्था किती कमकुवत झाली आहे याची प्रचिती आली। पेपर फुटी झाल्याचं लक्षात आल्यानंतर घेतलेली परीक्षा रद्द केली गेली आणि लाखो विद्यार्थ्यांवर पुन्हा एकदा परीक्षा देण्याची वेळ आली। सीबीआयने तपास सुरू केल्यानंतर काही धक्कादायक खुलासे तर झालेच, पण त्यासोबत अनेकांना अटकही झाली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देखील परीक्षेत चेन ऑफ कमांड प्रक्रियेतील साखळी तुटल्याची आणि त्रुटी राहिल्याची कबुली दिली। मात्र 21 मे रोजी संसदीय स्थायी समितीसमोर हजर झालेले एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी पेपर फुटी झालीच नाही असा दावा केला आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या। नीट UG 2026 या परीक्षेचा कोणताही पेपर पूर्णपणे लीक झाला नव्हता, मात्र त्यातील काही प्रश्न लीक झाले होते असा दावा अभिषेक सिंह यांनी केलाय। नीटचा पेपर फुटल्यानं केंद्र सरकारने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेत 21 जून रोजी रीनीट घेण्याचं जाहीर केलं। विद्यार्थी देखील झालं गेलं विसरून जाऊन पुन्हा एकदा अभ्यासाला लागले। या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्यानंतर RCCचे संचालक शिवराज मोटेगावकर, PV कुलकर्णी, मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे अशा बऱ्याच जणांना अटकही झाली। मात्र या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या संसदेच्या स्थायी समितीसमोर एनटीए प्रमुखांनी केलेल्या वक्तव्यावरून मोठं ट्विस्ट आलंय। एनटीएचे प्रमुख अभिषेक सिंह यांनी गुरुवारी संसदेच्या स्थायी समितीसमोर हजर राहून मोठा दावा केला। नीटचा कोणताही पेपर पूर्णपणे लीक झाला नव्हता, मात्र त्यातील काही प्रश्न लीक झाले होते असं म्हटलं। शिवाय परीक्षा रद्द करण्याचं प्रमुख कारण पेपर फुटी नसून परीक्षेत झालेल्या गैरमार्गांचा वापर हे आहे असा खुलासाही त्यांनी केला। परीक्षेदरम्यान अनियमितता आणि गैरप्रकारांची उदाहरणं समोर आली, मात्र पेपर पूर्णपणे लीक झाला नव्हता। परंतु नीटचे काही प्रश्न लीक होणं हे देखील गंभीर आहे, त्यामुळे संपूर्ण परीक्षा प्रणालीवर विश्वास डळमळू शकतो, म्हणून ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी समितीसमोर सांगितलं। आता जाता जाता एकीकडे शिक्षण मंत्री परीक्षेत चेन ऑफ कमांड प्रक्रियेतील साखळी तुटल्याची आणि त्रुटी राहिल्याची कबुली देतात, तर दुसरीकडे एनटीए प्रमुख मात्र ही पेपर फुटी नव्हती असं म्हणतात। अरे हा काय गोंधळ आहे? या परस्पर विरोधी विधानांमुळे नक्की खरं काय हे तरी देशाला कळू द्या। सिस्टीम मधून पेपर लीक झाला नाही असं म्हणणाऱ्या एनटीए प्रमुखांनी आधी सिस्टीम म्हणजे काय हे तरी समजून सांगावं। सिस्टीम म्हणजे फक्त तो कॉम्प्युटर सर्व्हरच असतो का? प्रिंटिंग, पॅकिंग, ट्रान्सपोर्ट, सिक्युरिटी, एक्झाम सेंटरवरचं सुपरविजन या गोष्टी सिस्टीम मध्ये मोडत नाहीत का? या चेन मध्ये कुठेही बिघाड झाला तर ते सिस्टीमचा फेल्युअर मानायचं नाही का? हे असे हात वर करून जबाबदारी झटकणारे प्रमुख सरकारनं नेमलेच तरी कशाला अशी प्रतिक्रिया आता विद्यार्थी आणि पालकांमधून उमटतीये। दिवस रात्र जागून अभ्यास करून परीक्षा देऊनही तीच परीक्षा परत द्यावं लागणं हे आपल्या शिक्षण व्यवस्थेचा पराभव आहे। हे आपलं सरकार कधी मान्य करणार? एकूणच काय तर पेपर फुटी झाली नाही पण पेपर लीक झाला होता असा शब्दच्छल करून पुन्हा एकदा परीक्षा द्यावी लागणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम पसरवण्याचा अधिकार या व्यवस्थेला कुणी दिला? तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी।